महाराष्ट्रात मवियाचा महायुतीला धोबीपछाड। आतापर्यंत महायुतीला 17 तर मवियाला 30 जागा। यंदा राज्यात काँग्रेसची दमदार कामगिरी, 13 जागा जिंकत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष। दिल्लीत होणाऱ्या एनडीएच्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रफुल्ल पटेल उपस्थित राहणार। महाराष्ट्रातून एकनाथ शिंदे बैठकीसाठी दिल्लीत दाखल होणार। अजित पवार यांच्या उपस्थितीबाबत अद्याप अनिश्चितता। एनडीएचं बहुमत डळमळीत टेकूवर, ईश्वराचा अवतार समजणाऱ्या नरेंद्र मोदी या व्यक्तीचा दारुण पराभव। लोकशाहीचा हुकुमशाही झुंडशाहीवर विजय, सामनाच्या अग्रलेखातून टीका। लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीची राज्यात खलबतं। आजच्या दिल्लीतील इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर उद्या मविया नेत्यांची मुंबईत बैठक। पुन्हा एकदा देशातील जनतेचा एनडीएला बहुमत, नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार। लोकसभा निकालावर फडणवीसांची प्रतिक्रिया। देशात भाजपला बहुमत नाही, देशाच्या जनतेनं मोदींना नाकारलं। पंतप्रधान मोदींनी राजीनामा द्यावा। लोकसभेच्या निकालानंतर संजय राऊतांची मागणी। देशात एनडीएनं गाठला बहुमताचा आकडा। आतापर्यंत एनडीएला 294 जागा तर इंडिया आघाडीला 232 जागा। आज दिल्लीत एनडीएची बैठक, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार एनडीएचे घटक पक्ष म्हणून उपस्थित राहणार। दिल्लीत आज इंडिया आघाडीची बैठक, बैठकीला शिवसेना ठाकरे गटाकडून अरविंद सावंत आणि संजय राऊत राहणार उपस्थित। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज दिल्लीसाठी रवाना, इंडियाच्या बैठकीसाठी उपस्थित राहणार। सत्ता स्थापनेचा प्रयत्न करणार, आमच्याकडे स्वतःचे 250 खासदार आहेत, आमचं गणित बसणार। खासदार संजय राऊतांची माहिती। रामाचं राजकारण करणाऱ्यांच्या डोक्यात बजरंग बलीनं गदा मारली, मोदी हा ब्रँड संपला। एबीपी माझाशी बोलताना संजय राऊतांचं टीकास्त्र। लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार गटाचे 18 ते 19 आमदार परतीच्या वाटेवर, 11 ते 12 आमदार भाजपच्या वाटेवर। शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांचा गौप्यस्फोट। लोकसभेत झालेल्या पराभवानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादी धुसफूस असल्याचं समोर। बारामतीसह राज्यात अजित पवारांना भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेला मतं मिळाली नाहीत, अमोल मिटकरींचा आरोप। नवनिर्वाचित खासदार सुनील तटकरेंनी घेतली अजित पवारांची भेट। लोकसभा निवडणुकीत झालेल्या विजयाबद्दल अजितदादांनी तटकरेंना दिल्या शुभेच्छा। सांगलीतून काँग्रेसची बंडखोरी करणारे अपक्ष उमेदवार विशाल पाटील विजयी। भाजपकडून संजय काका पाटील आणि ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील यांच्यात तिरंगी लढतीत पाटलांची बाजी। विशाल पाटलांच्या विजयानं महाविकास आघाडीत कोणताही खडा पडणार नाही, काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांची प्रतिक्रिया। सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीवर विशाल पाटील यांचा पायलट विश्वजित कदम असल्याचं पोस्टर। सांगलीचा वारसदार विशालच खासदार असा पोस्टरवर उल्लेख। विशाल पाटलांच्या विजयानंतर सांगलीत भव्य विजय मिरवणूक, काँग्रेस भवन समोर कार्यकर्त्यांचा जल्लोष। शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मला लोकसभेत जायचं होतं, पण शेतकऱ्यांनी देखील मला म्हणावी तशी साथ दिली नाही असं दिसतंय। पराभवानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्याकडून खंत व्यक्त। नागपुरात भाजप उमेदवार नितीन गडकरींची विजयाची हॅट्रिक, 1,10,000 मतांनी विजय। गडकरींवर पुन्हा विश्वास दाखवणाऱ्या नागपूरकरांचे आभार। गडकरींनी कामातून मिळवलेला विश्वास मतदानातून दिसला, तर गडकरींच्या हातून नागपूर आणि देशाची सेवा घडो ही प्रार्थना। नितीन गडकरींच्या पत्नी कांचन गडकरी यांची एबीपी माझाला प्रतिक्रिया। रामटेक लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या श्यामकुमार बर्वेंचा विजय, शिवसेनेचे राजू पारवेंचा 76,765 मतांनी पराभव। माढा लोकसभा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटलांचा विजय, अकलूजमध्ये मोहिते पाटलांच्या शिवरत्न बंगल्यावर जल्लोष। वर्ध्यात शरद पवार पक्षाचे उमेदवार अमर काळे यांचा विजय, भाजपच्या रामदास तळस यांच्यासोबत लढत होती। बुलढाण्यात शिवसेनेच्या प्रतापराव जाधवांचा विजय, ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर आणि अपक्ष उमेदवार रविकांत दुपकर यांच्यात तिरंगी लढत। महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांची बुलढाणा शहरात विजयी मिरवणूक, विजयी मिरवणुकीत हजारो शिवसैनिक सहभागी। मी चौथ्यांदा निवडून आल्यामुळे मला मंत्रिपदाची केंद्रात अपेक्षा, मात्र सर्व अधिकार एकनाथ शिंदेंना असल्यानं ते निर्णय घेतील। खासदार प्रतापराव जाधव यांची विजयानंतर प्रतिक्रिया। बीडचे खासदार बजरंग सोनावणेंच्या गाडीला किरकोळ अपघात, जरांगेंच्या भेटीसाठी जात असताना ताफ्यातील एक कार सोनावणेंच्या गाडीला येऊन धडकली। बीडचे खासदार बजरंग सोनावणेंनी घेतली मनोज जरांगेंची भेट, जरांगेंकडून बजरंग सोनावणेंचा सत्कार। बीडमध्ये मवियाचे उमेदवार बजरंग सोनावणे विजयी, महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडेंचा 7,000 मतांनी पराभव।
चंद्रपुरात भाजपला मोठा धक्का, सुधीर मुनगंटीवार यांना पराभूत करत काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर विजयी. चंद्रपूरमध्ये झालेल्या अपयशाचं कारण शोधणार, कुठे कमी पडलो याबाबत कार्यकर्त्यांची चर्चा करणार, सुधीर मुनगंटीवार यांची पराभवानंतर प्रतिक्रिया. अकोल्यात भाजपच्या अनुप धोत्रेंचा विजय, पहिल्याच निवडणुकीत वंचितच्या प्रकाश आंबेडकरांसह काँग्रेसच्या अभय पाटलांचा दारुण पराभव. अकोल्याचा आणि उर्वरित महाराष्ट्राचा जनादेश मी नम्रपणे स्वीकारतो, विजयी उमेदवारांचं अभिनंदन, प्रकाश आंबेडकरांची एक्सवर पोस्ट. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे संजय देशमुख विजयी, शिवसेना शिंदे गटाच्या राजश्री देशमुखांचा 90,000हून अधिक मतांनी पराभव. ठाकरे गटाच्या नागेश पाटील यांचा यवतमाळच्या ढानकीत विजयाचा जल्लोष कार्यकर्त्यांकडून साजरा. गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर नामदेव किरसान विजयी, भाजपचे अशोक नेते पराभूत. भंडाऱ्यात सुनील मेंढेंना पराभवाचा धक्का, काँग्रेसच्या प्रशांत पडोळेंचा जवळपास 37,000 मतांनी विजय. अमरावतीत भाजपला सर्वात मोठा धक्का, नुकत्याच भाजपात प्रवेश केलेल्या नवनीत राणांचा पराभव. राणांची कामं कमी आणि बोभाटा जास्त, विकासापासून दूर राहिलेल्या मतदारसंघानं त्यांना पराभव दाखवून दिला, आमदार बच्चू कडूंचा राणांना टोला. बारामतीत नणंद भावजाईच्या लढतीत मोवियाच्या उमेदवार सुप्रिया सुळेंचा दणदणीत विजय, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या काटेवाडीत खासदार सुप्रिया सुळेंच्या विजयाचा जल्लोष. इंदापुरातील सुनेत्रा पवारांच्या विजयाचे बॅनर उतरवले, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळेंच्या विजयानंतर सुनेत्रा पवारांचे बॅनर उतरवण्यात आले. मावळमध्ये शिवसेनेच्या श्रीरंग बारणेंनी फडकावली विजयाची पताका, ठाकरे गटाच्या संजोग वाघेरेंचा पराभव. शिरूर मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या अमोल कोल्हेंचा भरघोस मतांनी विजय, अजित पवार गटाच्या आढळराव पाटलांचा पराभव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.